नमस्कार चंद्रशेखर भावे साहेब, आपलं स्वागत आहे MCCIच्या मेंबर्स लॉन्चमध्ये. नेहमी चर्चा चालते तेव्हा आपण भल्या मोठ्या उद्योजकांची चर्चा ऐकतो की त्यांचा उद्योग कसा चालू आहे. मात्र आपल्या भारतामध्ये 6 ते 9 कोटी हे फक्त MSMEs आहेत, लघु मध्यम उद्योजक आहेत. त्यामुळे त्या लोकांची चर्चा, त्यांचा उद्योगधंदा कसा चाललाय हे समजावं, ज्याच्याशी इतर लघु मध्यम उद्योजक रिलेट करू शकतील, यासाठी आपण ही मालिका चालू केलेली आहे. तर आपलं स्वागत आहे या मालिकेमध्ये. आपण फाय ऑडिओकॉम सिस्टम्स जी आहे, त्या फाय ऑडिओकॉम सिस्टम्सचे आपण ओनर प्रमोटर आहात. ती कंपनी नेमकं काय करते? फाय ऑडिओकॉम आम्ही 2001 साली स्थापन केली आणि ती स्थापन करताना आम्ही फिलिप्समधनं बाहेर आल्यामुळे फिलिप्सचा जो बिझनेस होता तोच पुढे चालवायचा असं ठरवलेलं होतं, कारण त्यांनी ती डिव्हिजन बंद केली होती. आम्ही मोठ्या ऑर्गनायझेशन्सना, जसं इंडियन नेव्ही आहे, ISRO आहे, DRDL आहे, किंवा कोर सेक्टर इंडस्ट्रीज आहेत, ह्या लोकांना त्यांचे प्रोसेसेस, त्यांचा बिझनेस चांगला चालण्यासाठी जे कम्युनिकेशन लागतं ते आम्ही प्रोव्हाइड करतो. मी आता नेव्हीचं एक शिप घेतलं तर त्याच्यात जवळजवळ एक 14-15 ग्रुप्स असतात, वर्किंग ग्रुप्स, ज्या ग्रुपना 24 तास म्हणजे 24/7 365 डेज आपापसात कम्युनिकेशन लागतं. तर अशा तऱ्हेचं कम्युनिकेशन आहे आमच्या सिस्टीममधनं त्यांना मिळतं. आमची सिस्टीम जर इम्प्लिमेंट झालेली नसेल तर ते जहाज बंदरातून बाहेर पडू शकत नाही, इतकी क्रिटिकल सिस्टीम आमची असते. म्हणजे आमचं मिशनच आम्ही म्हणतो की वी प्रोव्हाइड मिशन क्रिटिकल कम्युनिकेशन सिस्टम्स फॉर पीपल हू आर डुईंग ग्रेट जॉब्स. स्पेशली भारताच्या दृष्टीने बघितलं तर असे मोठमोठे प्रोजेक्ट्स आहेत की ज्याच्यामध्ये आमचा सहभाग झाला. नक्की. मला एक सांगा, आपण सांगितलं 2001 साली सुरुवात केली कंपनीला. एक 22-1 वर्ष झाली कंपनी सुरुवात करून. आपण स्वतः एका कंपनीमध्ये काम करत होतात, आपण आणि आपले पार्टनर. आपण दोघं बाहेर पडलात आणि त्यानंतर आपण ही कंपनी सुरुवात केली. अक्षरशः शून्यातनं कंपनी सुरुवात केली. आज 22 वर्ष झालेली आहेत कंपनीला. काय टर्नओव्हर आहे सध्या? साधारणतः एक रेंज, एक्झॅक्ट आकडा असा काही आवश्यक नाहीये, पण रेंज काय आहे? आम्ही ह्या वर्षी 20 कोटीचा टर्नओव्हर क्रॉस केला. जे आत्तापर्यंत बऱ्याच वेळेला असं व्हायचं की आम्ही 15 कोटीपर्यंत जायचो, परत खाली जायचो. गेल्या वर्षाच्या कंपॅरिझनमध्ये आम्ही 1.5 टर्नओव्हर केला मागच्या वर्षीच्या तुलनेत. इंटरेस्टिंग आहे, कारण ना बरेच जे आमचे श्रोते आहेत त्यांचा टर्नओव्हर हा 10, 20, 30, 40, 50 कोटी असा असणार आहे, साहजिक आहे. त्यामुळे त्या लोकांसाठी एखादा उद्योग हा 1-2 वर्षामध्ये कसा 50% वाढतो हे त्यांना ऐकून घ्यायला आवडेल. त्यामुळे तुम्ही सांगाल का की अचानक काय झालं ज्यामुळे की 50% उद्योग वाढला? 2-3 गोष्टी झाल्या. एक म्हणजे आमचा बराचसा बिझनेस हा इंडियन नेव्ही बरोबर आहे. तर इंडियन नेव्हीच्या बजेट्समध्ये गेल्या काही वर्षामध्ये भरपूर वाढ झालेली आहे, कारण इंडियन नेव्ही आता ब्लू वॉटर नेव्ही होण्याच्या दिशेने वाटचाल करते. त्यामुळे नवीन शिप्सची बांधणी ही मोठ्या प्रमाणावर चालू आहे, नवीन प्रोजेक्ट्स येत आहेत. दुसरीकडे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्समधली जी इन्व्हेस्टमेंट आहे सरकारची, त्याच्यामुळे असेल किंवा पेंटअप डिमांडमुळे असेल, पण कोर सेक्टर इंडस्ट्रीमध्येही नव्याने इन्व्हेस्टमेंट सुरू झाल्या. आणि आमचं हे दोन्ही महत्त्वाचे क्लायंट्स आहेत. तर त्यांचा जेव्हा इन्व्हेस्टमेंट सुरू झाल्या तेव्हा नॅचरली आम्हाला ऑर्डर्स मिळाल्या. तिसरी एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की नाऊ वी हॅव अ यंगर टीम विच इज चेसिंग द मार्केट. जे ह्यापूर्वी कदाचित मी आणि माझा पार्टनर थोडेसे आता वय वाढल्यामुळे असेल किंवा काय तेवढी धावपळ करत नसू, पण आता माझा मुलगा, त्यांचा मुलगा हे बिझनेसमध्ये आल्यानंतर एक नवीन चैतन्य थोडंसं त्याच्यामध्ये आलेलं आहे. तो विषय तर घेऊयातच, सक्सेशन प्लॅनिंगचा. पण त्या अगोदर आपण सांगितलं की मागच्या वर्षभरातच 50% वाढ झालेली आहे आपल्या उद्योगामध्ये. पुढले 2-3 वर्ष कसे दिसतात आपल्याला? ह्या वर्षी आम्ही परत 40% 40 ते 50% परत वाढ करू अशी आम्हाला म्हणजे असे प्रॉस्पेक्ट्स दिसत आहेत. बऱ्यापैकी ऑर्डर बुकही आमच्या हातामध्ये आहे. त्यामुळे नक्की आम्ही 30 कोटी तर क्रॉस करूच करू आणि चांगलं झालं तर अजून पुढे जाऊ शकतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं आमच्या श्रोत्यांसाठी हे महत्त्वाचं आहे की एक, कोविड नंतर रिकव्हरी छान झालेली आहे. दुसरी, भारत सरकारचे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्ट आहेत
त्यामुळे कॅपिटल एक्सपेंडिचर वाढलेलं आहे. येस. तसंच ते नॅशनल सिक्युरिटीच्या दृष्टीनं नेव्हीमध्ये सुद्धा वाढलेलं आहे. त्याच तुलनेनं कंपन्यांनी सुद्धा आपला कॅपिटल एक्सपेंडिचर वाढवलेला आहे. हो. हे सर्व होत असल्यामुळं ज्या कंपन्या ऑलरेडी चालू आहेत, काम करतायत, त्यांना संधी जी आहे ती वाढतीये. कदाचित ही इतकी संधी वाढतीये की एक्झिस्टिंग कंपन्यांना तर असलंच असेल, नवीन कंपन्यांसाठी सुद्धा ही मोठी संधी असू शकेल. त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष ठेवायला हवं की जशी भारताची इकॉनॉमिक ग्रोथ होतीये तशी भारतातल्या कंपन्यांचीच नव्हे तर भारत सरकार जिथं खर्च करतं तिथंही ग्रोथ होते आणि त्याचा नक्कीच फायदा होतोय. हे योग्य ठरेल. हा रिपेल इफेक्ट नक्कीच सगळीकडे दिसतोय आणि नक्कीच मोठ्या संधीच नवीन उद्योजकांना नक्कीच प्राप्त होतील. आता मला हे सांगाल की आपण बोललात सक्सेशन प्लॅनिंग विषयी. हो. ठीक आहे. बऱ्याच उद्योजकांना जेव्हा मी बोलतो ज्यांचा उद्योग 20 कोटी 30 कोटी 50 कोटी असा आहे, काही जण तर सांगतात किंवा निम्मे जण सांगतात की नाही प्रशांत, आता नाही माहिती की आम्ही केलं इतके वर्ष, 30-40 वर्ष, आमच्या मुलांना इतका इंटरेस्ट नाही आहे, तर पाहायला लागेल कसं करायचं, असं दिसतं. मात्र तुम्ही आणि तुमचे पार्टनर दोघांचीही मुलं तुमच्याच कंपनीत काम करतात, ही आनंदाची गोष्ट आहे. हो. एक पालक म्हणून मला तुम्हाला विचारायचं आहे की हा निर्णय एक पालक म्हणून, कंपनीचा ओनर म्हणून नव्हे, हा योग्य वाटतो का तुम्हाला आजही की त्यांनी इतर ठिकाणी मोठ्या पगाराची नोकरी न करता इथं काम करतायत, हे त्याच्या दृष्टीनं मुलाच्या दृष्टीनं सुद्धा योग्य आहे का? थोडंसं अवघड आहे. पालक आणि ओनर दोन्ही असतोच माणूस, पण मी नक्की सांगेन की त्याच्या दृष्टीने हा खूप चांगला निर्णय ठरला. कारण एक तर स्टॅबिलिटी आहे, त्याला स्वतःची कंपनी आहे, ती कशी आणि किती ग्रो करायची हे त्याच्या हातात आहे. आणि ही ग्रो करत असतानाचं जे समाधान आहे आणि त्यातून मिळणारे रिटर्न्स आहेत, हे नक्कीच कुठल्याही नोकरीच्या मानाने कितीतरी पटीने जास्ती असतात. त्यामुळे तो खुश आहेच, पण पालक म्हणून नक्की माझ्या दृष्टीने हा उत्तम निर्णय होता. आणि तेच मी माझ्या पार्टनरच्या बाबतीतही म्हणेन. कारण माझा मुलगा आता 40 वर्षाचा आहे, त्यांचा मुलगा फक्त 28 वर्षाचा आहे, पण तो सुद्धा जॉईन होतोय. तेव्हा त्याला हे स्वप्न दिसतंय आणि तो नवीन स्वप्न बघू शकतो आणि त्याप्रमाणे कंपनीची ग्रोथ करू शकतो. खूप छान. मला हे सांगाल की आपला आता एक 20 ते 22 वर्षाचा हा प्रवास झालेला आहे. या प्रवासामध्ये आपण विविध प्रकारचे चॅलेंजेस पाहिलेले असतील. त्यातला एक इंटरेस्टिंग चॅलेंज असा आहे की स्किल्स विषयीचा की आपल्याकडं जे लोक आहेत, असं कुठलं स्किल आहे जे आपल्याला हवं असतं कंपनीमध्ये मात्र सहजगत्या उपलब्ध होत नाही? म्हटलं तर टेक्निकल नॉलेज हे ॲप्लाय करण्याची वृत्ती, हे स्किल आहे. अच्छा. जे म्हणजे सर्वच मुलं आमच्याकडे जी येतात, नवीन इंजिनियर्स येतात, 60% वर मार्क असतात त्यांना. आधीचे 12वीचे मार्क बघितलं तर ते 90च्या पुढे असतात. पण जेव्हा कन्सेप्ट जे ते शिकलेले आहेत ते ॲप्लाय करण्याची वेळ येते त्यावेळेला त्यांचं तसं ट्रेनिंग झालेलं नाही असं जाणवतं. म्हणजे आमच्याकडे काही मंडळी अशी आहेत की जी ITI झालेली आहेत फक्त, पण ती जवळजवळ इंजिनियरच्या तोडीचं काम करू शकतात का, तर ती शिकत जातात जॉबवरती. तर या नवीन मुलांना मला एकच सांगावं असं वाटतं की केलेली मेहनत कधी वाया जात नाही. नवीन शिकत राहणे आणि ते ॲप्लाय करत राहणं हे महत्त्वाचं स्किल आहे. तुम्ही अमुक लँग्वेज शिकलात का, अमुक प्रोसेस शिकलात, कुठलाही प्रोसेस, कुठलीही लँग्वेज ही तुम्ही थोडी मेहनत घेतली तर शिकू शकता. पण त्याच्या मागची जी ॲटिट्यूड आहे आणि त्याचा उपयोग करून तुम्ही नवीन काय करू शकता ह्याचा विचार करणं हे जास्ती महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. स्किल्ससोबतच किंवा जे टेक्निकल स्किल्स आहेत त्यासोबतच मेहनत करण्याचं ॲटिट्यूड हे खूप महत्त्वाचं आहे. शिकण्याची आणि मेहनत करण्याची ॲटिट्यूड हे खूप महत्त्वाचं. डेफिनेटली. धन्यवाद. मला हे सांगाल एक MSME म्हणून अशा कुठल्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत ज्याचा तुम्हाला फायदा झालेला आहे? अशा कुठल्या स्कीम्स आहेत काय? आमच्या दृष्टीने महत्त्वाचं म्हणजे MSMEला प्राधान्य देणं आणि त्यांना विशेषतः त्यांची पेमेंट्स वेळेवर करणं, याच्यासाठी जे ॲक्ट झालं आहे तयार आणि त्याचं जे मॉनिटरिंग होतं, त्या मॉनिटरिंगमुळे प्रायव्हेट सेक्टरकडनंही आणि पब्लिक सेक्टरकडनंही पैसे वेळेत यायला बऱ्यापैकी सुरुवात झाली आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा
आमचं फायनान्शियल कंडिशन कुठला बाहेरचा पैसा न वापरता, बँकेकडनं कर्ज न घेता आम्हाला वापरता येतो, कारण तो आमचाच पैसा असतो. खूप इंटरेस्टिंग आहे ना, कारण एक गेम नावाची एक संस्था, त्यांचा रिपोर्ट आहे, ते सांगते की डिलेड पेमेंट हे 10 लाख कोटी इतकं पेमेंट मोठ्या कंपन्या छोट्या कंपन्यांना देऊ लागतात, ते वेळेवरती देत नाहीत. हो, मागेच 2-3 महिन्यापूर्वी जेव्हा फिनान्स मिनिस्ट्रीत आल्या होत्या, तेव्हा MCCIचे अध्यक्ष करंदीकरजी आणि मी, आम्ही दोघेही त्यांना भेटलो आणि त्यांना हीच विनंती केली की एक जर प्रॉब्लेम सोडायचा असेल MSME साठी तर तो डिलेड पेमेंटचा प्रॉब्लेम सोडवा. म्हणजे मोठ्या कंपन्यांनी लहान कंपन्यांना 45 दिवसाच्या मध्ये त्यांचं बिल पे करायलाच हवं. हे फार इंटरेस्टिंग आणि पॉझिटिव्ह आहे हे ऐकणं, की किमान काही कंपन्या आता 45 दिवसांमध्ये त्यांचं बिल पे करत आहेत या कायद्याच्या अन्वये. तर ही खूप चांगली गोष्ट आहे, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. नक्कीच चांगली. आणि याचं अनुकरण जास्तीत जास्त मोठ्या कंपन्या करतील अशीच आपण अपेक्षा करूया. मी फायनान्शियल डिसिप्लिन वरपासून खालपर्यंत जसजशी येत जातील तसतशी बिझनेसची एफिशियन्सी वाढेल. बिल एक्सचेंज म्हणून एक कल्पना ट्रेड्स एक्सचेंज, ट्रेड प्लॅटफॉर्म, त्याच्यामध्ये जेमसारखे प्लॅटफॉर्म आहेतच, त्यांचाही उपयोग झालाच आम्हाला आणि नवीन उद्योजकांना विशेष होतोय तो. एक एक्सचेंज असं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं सर्टिफाईड बिल डिस्काउंटिंगसाठीचं एक्सचेंज, तर ती स्कीम जी आहे ती अजून पूर्णपणे राबवली गेलेली नाही आहे असं वाटतं. वापरलात का कधी? आमचे कस्टमर सगळे त्याच्यावर नाही आहेत, आणखी नाही आहेत. हा, तर ते येणं हे गरजेचं आहे. इंटरेस्टिंग बाब आहे. मी कालच पाहत होतो, ट्रेड्सचे 3 प्लॅटफॉर्म आहेत. आरबीआयने सुरुवात केली ट्रेड्स प्लॅटफॉर्म, ही 2017-18 साली सुरुवात केली आरबीआयने. मागच्या वर्षी 76,000 कोटी इतक्या रकमेचे बिल हे तिथं डिस्काउंट झाले. तिथं होतं काय ट्रेड्स प्लॅटफॉर्मवरती, आपला जर कस्टमर तिथं मोठी कंपनी जर त्यावरती रजिस्टर्ड असेल, आपण आपलं बिल जर तिथं ठेवलं तर 41 फिनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्या सांगतात की हे वर्किंग कॅपिटल आम्ही तुला देतो लगेचच 8 ते 10 दिवसाच्या आत 7 ते 8% दरावर किंवा 8 ते 9% दरावरती आपल्याला आपलं वर्किंग कॅपिटल मिळतं. तर ही आमची एक मागणी झालेली आहे फिनान्स मिनिस्टरकडं की ट्रेड्स प्लॅटफॉर्म लवकरात लवकर जीएसटी प्लॅटफॉर्मची लिंक करा, जेणेकरून प्रत्येक जीएसटी इनवॉइस ही ऑटोमॅटिकली ट्रेड्स प्लॅटफॉर्मवरती जाईल. तसं झालं तर फारच छान होईल. एक्झॅक्टली. तर हे तर आम्ही करत राहू, एक चेंबर म्हणून हा प्रयत्न चालूच असेल. स्कीम विषयी आपण बोललात, मला आणखी एक विचारायचं आहे की प्राईम मिनिस्टर म्हणतायत, गव्हर्नमेंट म्हणतंय की हे टेकेड आहे, म्हणजे टेक्नॉलॉजी डिकेड आहे पुढली 10 वर्ष. आपल्या सर्वांना माहिती आहे UPI मध्ये काय रिव्होल्युशन झालं भारतामध्ये, आणि टेक्नॉलॉजीचा काय फायदा होतोय देशभरामध्ये. एक MSME म्हणून आपल्याला टेक्नॉलॉजीचा काय फायदा होतोय किंवा आपण कसा फायदा करून घेताय? आता मी बिझनेस रन करत असताना GST मध्ये जे ऑटोमेशन आलं त्याचा याच्या पुढच्या वर्षभरात खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. कारण विशेषतः आमचे सप्लायर्स ते GST भरतायत की नाही हे आम्हाला ऑनलाईन दिसतं, आम्ही GST भरला की नाही आमच्या कस्टमरला दिसतं, आणि ट्रान्सपरन्सी आलेली आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे आम्ही जर आमचं काम व्यवस्थित केलं तर आम्हाला कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याला घाबरण्याची गरज नाही, हे स्पष्टपणे जाणवतं. डिजिटायझेशनमुळं ट्रान्सपरन्सी येते, हे नक्की. हो, नक्कीच येते. मला आणखी सांगाल की गव्हर्नमेंटचा आणखी एक इनिशिएटिव्ह आहे GEM, गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस. हो, जिथं की MSMEजला गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला विकणं, काहीतरी आपल्या वस्तू विकणं हे सोपं झालंय असं बऱ्याच उद्योजकांना मी ऐकतो. आपल्याला असा काही अनुभव? हो, जेमवर रजिस्टर केल्यावर आम्ही म्हणजे अनेक ठिकाणी असं व्हायचं की आमचा प्रॉडक्ट स्पेशल असला आणि तरी गव्हर्नमेंट कंपन्यांना तो प्रॉक्युअर करायला जड जायचं. आता तो जर आमचा प्रॉडक्ट GMवर रजिस्टर असला तर त्यांना तो सहजपणे प्रॉक्युअर करता येतो. त्यामुळे तो फ्लो सोपा झाला आहे, प्रॉक्युअरमेंटचा टाईम कमी झाला आहे, आणि त्याच्यामधल्या दुसऱ्या कलमामुळे आम्हाला आमचं पेमेंटही लवकर मिळतं. दोन्ही गोष्टी चांगल्या होत्या. एकदम छान. हे इतकं महत्त्वाचं आहे जेम की मराठा चेंबरमध्ये जिथं आमच्याकडे 3-1 हजार कंपन्या मेंबर आहेत आपल्या, तिथं कुठल्या एका छोट्या कंपनीला जर जेमवरती कसं रजिस्टर करायचं हे जर माहिती हवी असेल, मदत हवी असेल, तर त्यांना अक्षरशः हँड होल्डिंग म्हणजे हात धरून ते करून घेणं हे आम्ही विनामूल्य करतो आपल्या चेंबरमध्ये. फारच छान आहे. तर छोट्या छोट्या ज्या कंपन्या असतील, तुमचं टर्नओव्हर काही असो, 1 करोड असो, 5 करोड असो, 15 असो, 50 असो, तुम्हाला जर जेमवरती रजिस्ट्रेशन कसं करायचं याविषयी जर माहिती हवी असेल तर, आणि आपण जर MCCIचे मेंबर असाल
तर चेंबर आपल्यासाठी ते विनामूल्य करेल. आणि खरंच आहे. मागच्या 3-4 महिन्यामध्ये असे 50 ते 60 वेगवेगळ्या कंपन्यांसाठी हे ऑलरेडी करून झालेलं आहे. व्हेरी गुड. जेम रजिस्ट्रेशन. फारच छान. चर्चा तर भरपूर आपण करू शकू, भरपूर विषय आहेत. मग आता मला एक शेवटचा प्रश्न घ्यायचा आहे. तो असा की मी जेव्हा आपल्या कंपनीचं प्रोफाईल पाहत होतो, मी असं वाचलं की आपली पहिली कंपनी आहे इंडियन नेव्हीसाठी ज्यांनी की सेल्फ सर्टिफिकेशन अप्रूव्ह केलं आपलं. तर हे काय आहे आणि याचा कसा फायदा होतोय आपल्याला? सेल्फ सर्टिफिकेशन म्हणजे असं आहे की इंडियन नेव्ही किंवा कुठलंही डिफेन्स सेक्टर असेल, ते जे काय प्रॉक्युरमेंट करतात त्या सर्व प्रॉडक्ट्सची, सर्व मालाची पूर्णपणे परीक्षण करतात. बरोबर. त्याचे डिपार्टमेंट्स आहेत आणि त्या डिपार्टमेंटच्या थ्रू त्यांचं जवळजवळ 100% परीक्षण होत असतं. तर आमच्याकडे ह्या परीक्षणासाठी गेली 15-20 वर्ष त्यांचे इंजिनियर्स, त्यांचे इन्स्पेक्टर्स येत असतात. पण त्यांच्याकडून ते प्रोसेसेस शिकून घेऊन जेव्हा आम्ही ते प्रोसेसेस पूर्णपणे आत्मसात केले, त्यावेळेला नेव्हीनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आता सेल्फ सर्टिफिकेशनसाठी अप्लाय करा. तसं आम्ही गेल्या वर्षी अप्लाय केलं आणि वर्षभराच्या त्यांच्या पुढच्या काही चाचण्यांमधनं पार पडून आम्हाला ते सर्टिफिकेशनची त्यांनी अथॉरिटी दिली आता. त्यामुळे आमच्या प्रिमायसेसवरती आता इन्स्पेक्शनसाठी ते लोक येणार नाहीत. ते फक्त वर्षातनं 2दा ऑडिटसाठी येतील की आमचे प्रोसेसेस खरोखरच त्याचप्रमाणे चालू आहेत की नाही. आणि हे ISOपेक्षा जवळजवळ 10 पट कठीण काम असतं ISO सर्टिफिकेट मिळवण्यापेक्षा. आणि असं करणारी MSME मधली आमची पहिली कंपनी आहे. एकदम छान. याचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे की पुण्यामध्ये एक छोटी कंपनी ज्याचं टर्नओव्हर 20-30 कोटी आहे, ती कंपनी असं सर्टिफिकेशन मिळवू शकते. तर आपण जे श्रोते आहात त्यांची जर अशी 20-30-40 करोडची कंपनी असेल तर आपणही काय करू शकतो याची कल्पना यातनं येऊ शकेल. आपल्याला भेटून खूप खूप आनंद झाला. आपण एक कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करत होतात, कॉर्पोरेट कंपनीसाठी काम करत होतात, त्यातनं आपण बाहेर पडलात, आपण आणि आपले पार्टनर. आपण एक शून्यातनं सुरुवात केली. आज 20-30 करोडची कंपनी झाली आहे मागच्या 20 वर्षामध्ये. इतकंच नव्हे तर इंडियन नेव्हीसाठी एक प्राईम सप्लायर आहात आपण. यासोबतच आपली जी पुढली पिढी आहे, सक्सेशन प्लॅनिंग, त्यांना सुद्धा या कंपनीत परत यावं, काम करावं असं वाटतं आणि ते काम करतायत आणि कंपनी वाढवण्यासाठी मदत करतायत. हे सर्व खूप आशादायी आहे. भारताची प्रगती होतीये त्याचं कारण हे आहे की MSMEs जे 30% GDPचं कंट्रीब्युशन करतात त्याची प्रगती होतीये. आणि अशा MSMEच्या कहाणी आपल्या सर्वांसोबत घेऊन यावं यासाठीच ही मालिका आहे. धन्यवाद भावे साहेब, आपल्याला खूप खूप शुभेच्छा. मला इथे येण्याची संधी दिलीत, आमच्या कंपनीबद्दल बोलायची संधी दिलीत. धन्यवाद.